नमस्कार मंडळी, तुमचं सोनालीच्या रंगमंचावर स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोवन स्टाईल मध्ये मनगणं। तर आपण इथे घेतलंय रात्रभर भिजवलेली चणा डाळ, नारळाचे दूध, गूळ, भिजवलेला साबुदाणा, भिजवलेले शेंगदाणे, मनुका, काजू आणि वेलची पावडर। तर या साहित्याप्रमाणे आपण आता मनगणं बनवणार आहोत। तर माझ्याकडे सामग्री जास्त असल्यामुळे मी इथे मोठा कुकर वापरत आहे। तर त्या कुकरमध्ये मी आता रात्रभर भिजवत ठेवलेली चणा डाळ टाकत आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार डाळ, शेंगदाणे, साबुदाणा वापरू शकता। सर्वप्रथम मी डाळ घालून घेतली। आता रात्रभर भिजवत ठेवलेले शेंगदाणे सुद्धा आणि साबुदाणा सुद्धा मी कुकरमध्ये ॲड करत आहे। ही सामग्री ॲड करून झाली। आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तर मी इथे मोठ्या कुकरमध्ये चणा डाळ, साबुदाणा आणि शेंगदाणे बॉईल करण्यासाठी ठेवले आहेत। तर आपण आता त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। तर आता बघूयात साबुदाणा, शेंगदाणा आणि रात्रभर भिजवत ठेवलेली चणा डाळ शिजायला किती वेळ लागतोय तो। तर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर आता बघूया चणा डाळ किती प्रमाणात शिजली आहे ती। तर मंडळी, इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि चणा डाळ, साबुदाणे आणि शेंगदाणे जसे मनगण्यासाठी हवेत तसे चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत। तर आता मी इथे एक टोप घेतला आहे आणि कुकरमधले सगळं मिश्रण मी त्या टोपामध्ये काढून घेत आहे। टोप हा मंद आचेवरच ठेवावा आणि ते मिश्रण सतत ढवळत राहावे, जेणेकरून ते टोपाला खाली चिकटू नये म्हणून। आणि त्या मिश्रणामध्ये आता मी ॲड करत आहे गूळ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ ॲड करू शकता। अशा पद्धतीने गूळ वितळू द्यायचं आहे आणि गूळ पूर्ण वितळून झाल्यावरच त्या मिश्रणामध्ये आता आपण ॲड करणार आहोत नारळाचे दूध। नारळाचे दूध सुद्धा या मिश्रणात एकजीव करून घेणार आहोत। आणि त्यात आता आपण ॲड करणार आहोत मनुका, काजू। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा ॲड करू शकता। मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळून घेतले आणि आता त्यात खमंग वासासाठी आपण घालणार आहोत वेलची पावडर। तर मंडळी, तुम्ही सुद्धा आता मला कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला तुमच्या भागात काय म्हणतात। आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर गरमागरम मनगणं तयार आहे।